गेल्या 12 महिन्यापासून मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाजत असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटवर MPIDच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल असूनही संचालकाच्या मालमत्तेची जप्ती किंवा ठेवीदारांना पैसे परत करण्याची कारवाई झालेली नाही। म्हणून राजपत्र जारी करण्यासाठी ठेवीदार सरसावले आहेत। ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आदी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी शाखा होत्या। या शाखेअंतर्गत हजारो खातेदारांच्या करोडो रुपयाच्या ठेवी या ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये अडकलेल्या आहेत। जास्त व्याजदराचा परतावा ज्ञानराधा मल्टीस्टेट कडून मिळत असल्यामुळे शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, महिला आदींनी आपल्या ठेवी ज्ञानराधामध्ये ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली होती। याबरोबरच ज्ञानराधाचे अधिकारी, कर्मचारी यांनीही सतत खातेदार व ठेवीदार यांच्या संपर्कात राहून गोड बोलत जाऊन खाते उघडून करोडो रुपयाच्या ठेवी गोळा केल्या होत्या। परंतु गेल्या 10 ते 12 महिन्यापासून ज्ञानराधा मल्टीस्टेटला मोठ्या प्रमाणात घरघर लागली असल्यामुळे व ज्ञानराधाचे थापाडे म्हणून ओळखले जाणारे सुरेश कुटे यांच्याकडून वारंवार थापा व आश्वासनाची खैरातच वाटण्यात आल्यामुळे तसेच ठेवीदार यांना वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून इमोशनल करून कित्येक महिने नुसत्या भुलथापा दिल्या। यामुळे ठेवीदारांनाही विश्वास दाखवला होता, परंतु सुरेश कुटे व अर्चना कुटे यांनी ठेवीदार व खातेदार यांचा विश्वासघातच केलाय। यामुळे ठेवीदार आणि खातेदार कमालीच्या आर्थिक अडचणी सापडले। ज्ञानराधा मल्टीस्टेट व त्यांच्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हेही दाखल झालेले आहेत, तरी ठेवीदारांना अद्यापर्यंत एक दमडीही मिळालेली नाही। यानुसार ज्ञानराधाच्या संचालकावर आणि संलग्न व्यक्तीवर भारतीय दंडविधानाच्या विविध कलमांखाली आणि MPID ऍक्टच्या कलम 3 व 4 अंतर्गत 41 ठिकाणी गुन्हे दाखल झालेत, तरी देखील अद्यापपर्यंत या कायद्याअंतर्गत संचालकाच्या मालमत्तेची जप्ती किंवा ठेवीदारांना पैसे परत करण्याची कारवाई झालेली नाही। यामुळे ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड विरुद्ध MPID कायद्याच्या कलम 5 नुसार महाराष्ट्र शासन राजपत्र जारी करण्याबाबत राज्य शासनाला पाठपुरावा चालू आहे। उद्यापासून सर्व ठेवीदारांचे पत्र पाठवले जाणार आहे। ठेवीदार उद्या सकाळी आपल्या पत्रावर सह्या करून पत्र मुंबईच्या दिशेने पाठवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर व परिसरातील ठेवीदार रवाना होणार आहेत, अशी माहिती ॲडव्होकेट अविनाश आवटे यांनी दिली आहे।